पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक। ज्योती मल्होत्राला पाकमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत होती। पाकमध्ये ज्योतीला पोलीस सुरक्षाही पुरवली गेल्याची माहिती। यूट्यूबर ज्योती मल्होत्राचं चीनी कनेक्शनही तपासात समोर। पाकिस्ताननंतर चीनमध्ये गेली होती ज्योती मल्होत्रा। चीनी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ज्योती मल्होत्रा तपास यंत्रणांच्या रडारवर। पहलगाम हल्ल्यानंतरचा यूट्यूबर ज्योती मल्होत्राचा व्हिडिओ समोर। पहलगाम हल्ल्यात ज्योतीनं पर्यटकांनाच दोषी ठरवलं। पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योतीचा व्हिडिओ समोर। सुनले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान। नागपूरच्या खापरखेडा येथील तिरंगा यात्रेत फडणवीसांचं वक्तव्य। इतक्या घाईनं परदेशात शिष्टमंडळ पाठवायची गरज नव्हती। श्रीकांत शिंदे परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार? खासदार संजय राऊतांचा निशाणा। परदेशात जाणाऱ्या एका शिष्टमंडळाचं नेतृत्व आम्हाला द्यायला हवं होतं, मात्र भाजपनं परदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळाचा विषय राजकीय केला। संजय राऊतांची टीका। सचिन वाझे पुन्हा नोकरीत आला नसता तर राजकारणातले कटू प्रसंग टाळता आले असते। वाझेसाठी एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा रस घेत होती। नरकातला स्वर्ग पुस्तकात खासदार संजय राऊतांचा दावा। मला नरकाचं माहित नाही, स्वर्गाचं असेल तर सांगेन। राऊतांच्या नरकातील स्वर्ग पुस्तकावर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत माझ्याशी कोणतीही चर्चा नाही। काका पुतणे एकत्र येण्याच्या चर्चांवरून अजित पवारांची प्रतिक्रिया। आज युद्धविराम संपणार या बातम्या पूर्णपणे चुकीच्या। भारत पाकच्या डीजीएमओंची आज कोणतीही नियोजित चर्चा नाही। 12 मे रोजी दोन्ही डीजीएमओ एकमेकांशी बोलले, तो शेवटचा संवाद भारतीय लष्कराकडून स्पष्ट। बदला नहीं न्याय किया, भारतीय लष्कराकडून नवा व्हिडिओ प्रसारित। ऑपरेशन सिंदूर दरम्यानच्या भारतीय लष्कराच्या कारवाईचा व्हिडिओ जारी। संसद रत्न पुरस्कारात महाराष्ट्राची बाजी। महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार। सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी, वर्षा गायकवाड, नरेश म्हस्के, बारणे यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर।